मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचली ती सारी पुस्तकं. मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचलीच सारी ही पुस्तकं. पण नाही, अर्धही वाचता आलेलं नाही, येणारही नाही हे माहीत होतं, तरीही मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं. माझ्यासाठी माझ्या बापाने काहीच सोडलं नव्हतं. ही अक्षर ओळख सोडून माझ्यासाठी माझ्या बापाने काहीच सोडलं नव्हतं मागे. ही अक्षर ओळख सोडून फक्त जिच्या मागे धावत मी पोचलोय इथवर तुला सांगण्यास समजावण्यासाठी की मलाही सोडता येणार नाही काही मागे स्थावर जन्म तुझ्यासाठी. ही काही पुस्तकं आहेत, ही काही पुस्तकं आहेत फक्त जी तुला दाखवतील वाट, चालवतील, तुला थांबवतील, कधी पळवतील, कधी निस्तब्ध करतील, बोलतं करतील, टाकतील संभ्रमात, सोडवतील गुंते, वाढवतील पायाखालचा चिखल, कधी बुडवतील, तरवतील, कधी वाहवतील, कधी थोपवतील प्रवाह, अडवतील, तुडवतील, सडवतील, बडवतील, हरवतील, सापडतील, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं. तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी तुला माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तशीच ही पुस्तकं उघडतील मधोमध, पसरतील हात, मिठीत घेतील तुला, होतील हृदयाचे ठोके. यांच्यात रहस्य आहेत दडलेली, अनेक उत्तरही असतील. उत्तरांमध्ये कदाचित कुठे प्रश्नही नसतील. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्यच पल्प फिक्शन, कधी क्लासिक, सेल्फ हेल्प, फिलॉसॉफिकल, कधी कवितिक, कधी किचकट, कधी सोपं असतं. ध्यानात असू दे, या सगळ्यात वाईट काहीच नसतं. त्यावेळी हाती लागलेलं पुस्तक हे त्यावेळची गरज असतं, समज असतं. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील जी तुला नेतील जिथं जायचं आहे तिथे. फक्त मी जिथं असेल तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही. कारण तुझ्यासाठी मी आधीच होऊन गेलेलो असेल एखादी कविता, एखादी कादंबरी, एखादी कथा, एखाद्या पुस्तकातली. माझी प्रचंड आठवण आली की या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध. तुझा प्रवास कसा सोपा होऊन जाईल. अभिनय करतानाचा जो सगळा प्रवास होता, तुझे अनेक लेख वाचले, मी तुझं स्ट्रगल वाचलं आहे, तुझं ट्रान्सफॉर्मेशन वाचलं आहे ॲज अ पर्सन. हे सगळं व्यक्तिमत्व घडताना कविता कशी घडत गेली असते तुझी? काय बदल घडत गेली तुझ्या टप्प्याटप्प्यावर कवितेमध्ये? ऑब्व्हियसली आधी आपण आपल्या प्रेमकविता लिहितो, नंतर मग आपल्याला आवडणाऱ्या कवींनी ज्या प्रकारे लिहिले तशा प्रकारच्या इन्फ्लुएन्समध्ये राहून लिहिण्याचा नकळतपणे प्रयत्न केला जातो. आणि नंतर मग खूप लिहित असताना एखादी कविता तुमची म्हणून एक वेगळी आयडेंटिटी निर्माण होते. तसं वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं होत राहिलेलं आहे मला. म्हणजे दिस न कळतं जाई गाणं आल्यानंतर ते अरे स्वामी तर छान गाणं आहे असं म्हणतात. तर गारवा आल्यानंतर सौमित्रचा गारवा असं म्हणतात. दरवर्षी पाऊस आल्यानंतर सौमित्रची आठवण येते असं म्हणतात. गारवा हा अल्बम गेली 20 वर्ष झिरपत इथपर्यंत पोहोचलेला आहे. पण मला असं वाटतं की ते त्यावेळेला लिहून झालं, तसंच आज लिहिण्याचा प्रयत्न केला तर होईल असं मला वाटत नाही. 12 वर्षांपूर्वी माझा आणि तरीही मी कविता संग्रह आला होता, म्हणजे एक तप झाला. त्याच्यानंतर माझा आता दुसरा कविता संग्रह येतो. आणि तरी मी ज्या 5 आवृत्त्या झाल्या, 6वी आवृत्त्या येते. असं म्हणतात की प्रत्येक 7 वर्षानंतर आपल्यातली प्रत्येक पेशी बदलत असते.
आणि आपण नवीन माणूस होत असतो. आणि मला तर 12 वर्ष झाले. आता कुठली कविता ऐकवतेस? एंट्रीच्या आधी मला नेहमी असं वाटतं की आपण सतत कसली तरी वाट पाहत असतो, काहीतरी घडण्याची वाट पाहत असतो, आणि ते घडल्यानंतर आपलं खरंच सुरू होणार आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं, ॲज अन ॲक्टर म्हणून नेहमी मला फिलिंग आलेलं आहे जेव्हा एंट्री घ्यायला विंगेमध्ये उभं असतं तेव्हा, की आपण सगळे विंगेत थांबलेलो आहोत. त्या भावनेची कविता. आपण सगळेच विंगेत थांबलेलो आहोत. आपण सगळेच विंगेत थांबलेलो आहोत. स्टेजवर काहीतरी घडण्याची, आपल्या एंट्रीची, आपल्या संवादांची वाट पाहत जे कुणीतरी कुठेतरी लिहित बसलाय. आपल्या वाट्याचे संवाद कदाचित संपूनही गेले असतील. अचानक ब्लॅकआउट होईल तेव्हा आपला रोल संपल्याचं आपल्याला कळेल की नाही हेही ठाऊक नाही आपल्याला. आणि ब्लॅकआउट झाल्यावर दिवे नसलेल्या मेकअप रूम मधून नवे चेहरे, नवे कपडे शोधत अंधारातून फिरत राहणं आपल्या सगळ्यांच्याच नशिबी आहे. आपण सगळेच कुणीतरी कुठेतरी लिहायला घेतलेली पात्र आहोत. आणि आता आपण सगळे विंगेत थांबलेलो आहोत. स्टेजवर काहीतरी घडण्याची, आपल्या संवादांची, आपल्या एंट्रीची वाट पाहत. ढोबळ प्रश्न आहे. कदाचित वेगळ्या पॅकेजमध्ये विचारत असेल. कशी सुचते कविता? प्रेरणा काय असते? म्हणजे असं धरण फुटल्यासारखी सुचते का ती झिरपत जाते, घोळत 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 तो विचार राहतो आणि मग एका वेळेला तू उतरवून काढतोस? का आपण हे कसं लिहिलं कळत नाही? काय असते प्रोसेस तुझी? काय असते? का प्रत्येक कवितेची वेगळी असते? प्रत्येक कवितेची वेगळी असते. नॉर्मली मला एखादी ओळख, एखादी इमेज आधी सुचते, ती मी नोट करून ठेवतो. कधी कधी 5-7 ओळी एकदम सुचतात, त्या मी नोट करून ठेवतो. कधी कधी जर 20-25 ओळी सुचतात, त्या लिहून ठेवतो. आणि नंतर मग ते 5-7 दिवसांनी वाचलं की त्याच्यात काहीतरी गंमत आहे असं वाटतं. आणि मग त्याच्यातलं अनावश्यक बाजूला काढणे, संस्कार करणे, असं सगळं प्रोसेस सुरू होते. परंतु मला असं वाटतं की कवी हा नेहमी गळ टाकून बसलेल्या फिशरमॅन सारखं असतो. कुठे प्रेरणा मिळते असं? म्हणजे कधी गळाला कुठली ओळ लागते काय, असं असतं मला वाटतं. आता कुठली ऐकतोस? तुझं माझं लग्न. म्हणजे ही कविता मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मी नाटक करत असताना, म्हणजे स्टेजवर मला सुचलेली आहे कविता. परत विंगेमध्ये एंट्री घेण्यासाठी उभा आहे तेव्हा सुचलेली आहे कविता. सेट लावताना सुचलेली आहे कविता. म्हणजे आता जी कविता ऐकवणार आहे ती तुझं माझं लग्न ही पृथ्वी थिएटरमध्ये महेश एलकुंचवारांचं प्रतिबिंब नाटकाचा सेट लावताना सुचलेली कविता. तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. ओके, तरी सुद्धा ही कविता आयुष्यामध्ये लग्न म्हणजे एक्झॅक्टली काय असू शकतं, कसं रेपिटेटिव्ह असू शकतं, कसा तोचपणा असू शकतो, कसं स्टेज असू शकतं, कसे नियम पाळले जातात, कधी तोडू शकत नाही, या संबंधी ही कविता बोलते. आवडते. तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं.
तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद आणि नंतर मुद्दाम जमवून आणलेला प्रयोग. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. मी बोलतो, नंतर तू, किंवा तू नंतर मी. मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असलेलं आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले. कधी कोणी संवाद विसरत, भयानक पॉज. कधी कोणी न ठरलेली मूव घेत, न ठरलेला गोंधळ, न ठरलेल्या भावनांचे न ठरलेले हावभाव असंही होतं कधी कधी. कधीतरी अचानक संवाद संपल्यासारखे होतात. वाटत असतं मोठ्यानं ओरडावं, का, कशासाठी, किती दिवस. पळूनही जाता येत नाही, कारण पडदा पडलेला नसतो. काहीतरी होतं, मग प्रयोग पुढे चालू लागतो. पुढे पुन्हा तेच सुरू, ठरलेलं हसू, ओळखीचे अश्रू, जणू कधी काही घडलंच नव्हतं. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केलं सर. आपणच नाटक केलं. माणसानं कसं अक्षरासारखं असावं, माणसानं कसं अक्षरासारखं असावं, जगण्याच्या पानावरती अलगद जाऊन बसावं. वा. शब्दासाठी ओळी ओळीनं अर्थासारखं नाचावं, एका अक्षरानं दुसऱ्या आनंदानं वाचावं. क्या बात आहे. जरूर सबस्क्राईब करा सरस्वती वाहिनी, कवितेचं पान.